जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबायत जुने या ठिकाणी सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। तर माझ्या नवोपक्रमाचे नाव आहे मनोरंजनात्मक खेळ खेळूया भविष्यवेधी शिक्षणाकडे वळूया। तर थोडक्यात या नवोपक्रमाचं मी तुम्हाला प्रास्ताविक सांगते। तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोरोनामुळे शिक्षणाची गतीही कमी झाली होती आणि विद्यार्थी अभ्यासात मागे पडले होते आणि गती भरून काढण्यासाठी शासनामार्फत वेळोवेळी उपाययोजना राबवण्यात आल्या। जसं आपण पॅट चाचणी घेतली आणि या पायाभूत चाचणीमध्ये जे विद्यार्थी मागे आहेत ते त्यांची अध्ययन निष्पत्ती भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा आपण घेत असतो आणि त्यानुसार आपण अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना शाळेमध्ये दररोज देत असतो। परंतु मला हा नवोपक्रम राबविण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण पारंपरिक पद्धतीने आपल्या वर्गामध्ये शिकवतो आणि यामध्ये ही शिक्षण व्यवस्था शिक्षक केंद्रित जास्त प्रमाणात आहे। त्यामध्ये विद्यार्थी कृतीला कमी प्रमाणात वाव आहे। यामध्ये विद्यार्थ्यांना हा शाळेचा जो दिवसभराचा वेळ आहे तो कंटाळवाणा वाटायचा आणि त्यामुळे मला असं वाटलं की या दिवसभरामध्ये एखाद तास आपण जर मनोरंजनात्मक खेळ विद्यार्थ्यांचे आयोजित केले तर त्यांचा हा वेळही कंटाळवाणा त्यांना वाटणार नाही आणि त्यांचा शिकण्यासोबतच शारीरिक मानसिक व भावनिक विकास सुद्धा होईल व आपल्याला मुलं असर्व न्यास पातळीवरच नाही तर पिसा पातळीवर सुद्धा आपल्या शाळेतील मुले नेता येतील। तर ही या नवोपक्रमाची नाविन्यता आहे। यानंतर नवोपक्रमाची उद्दिष्टेमध्ये बघा आपल्याला विद्यार्थ्यांची उपस्थिती 100% करता येईल, त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची वाढ करता येईल, भविष्यवेधी शिक्षणाचे जागतिक स्वीकार्यता असलेले मूल आपल्याला तयार करता येईल। त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य वृत्ती, कौशल्य, संवाद, आत्मविश्वास हे कौशल्य वाढवता येईल। त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा शारीरिक, भावनिक व मानसिक विकास देखील आपल्याला करता येईल आणि आपले मुलं आपल्याला जागतिक स्पर्धेमध्ये कसे टिकू शकतात याकडे विद्यार्थ्यांची वाटचाल आपल्याला करता येईल। तर ही झाली या नवोपक्रमाची नाविन्यता, उपयुक्तता व या नवोपक्रमाची काही उद्दिष्टे जी मी नवोपक्रम राबवण्याच्या आधी ही ठरवली होती। आता आपल्याला माहिती आहे कोणत्याही नवोपक्रमाची यशस्वीता ही त्याच्या कार्यपद्धतीवर अवलंबून आहे। तर त्यासाठी मी काय केलं, आधी शाळेचा जो परिसर आहे, आपल्या शाळेची जी कंपाऊंड वॉल आहे त्या कंपाऊंड वॉलवर मी विद्यार्थ्यांसोबत रंगरंगोटी केली। त्यामध्ये मी बरेचसे कार्टून वगैरे विद्यार्थ्यांना घेऊन काढले म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेचं जे वातावरण आहे ते मनोरंजक वाटलं पाहिजे, त्यांना शाळेमध्ये यायची भीती वाटली नाही पाहिजे। तर ही रंगरंगोटी आम्ही केली होती शाळेच्या परिसरामध्ये। विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या रंगरंगोटीमध्ये सहकार्य केलं। हे जे मी खेळ घेतले त्याचे फोटो आहेत। तर यामध्ये बघा आपल्याला विविध यामध्ये पालकांचा सुद्धा सहभाग घेण्यात आला, त्यांचे सुद्धा खेळ मी आयोजित केले। यानंतर आपल्याला कोणते खेळ घेता येतील तर यामध्ये बघा खेळ क्रमांक 1 मध्ये छोटे दगड व खडे विद्यार्थी स्वतःहून जमा करून आणतील आणि भौमितिक आकार हे अध्ययन अनुभव आपल्याला विद्यार्थ्यांना द्यायचा आहे। असा तो आपण रटाळवाणी शिकवला तर त्यांना बोरिंग वाटते, त्यांना त्यामध्ये इंटरेस्ट येणार नाही। पण या पद्धतीने विद्यार्थी स्वतः त्रिकोण, चौकोन, वर्तुळ आणि आयत हे आकार तयार करतील आणि जसे आकार तयार झाले त्यानंतर उडी मारत त्या आकारावर येतील व सर्व आकारांचे मराठी आणि इंग्रजीतून स्वतःहून नावं सांगतील। जसं त्रिकोण, ट्रायंगल, वर्तुळ, सर्कल, रेक्टँगल, आयत, चौकोन, स्क्वेअर। म्हणजे आपण सहज रीतीने भौमितिक आकार ही संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत सहज पोहोचू शकतो। त्यानंतर आपल्याला माहिती आहे आपण नेहमी तळ्यात मळ्यात हा खेळ घेतो, सर्वांनाच माहिती आहे। यामध्ये थोडंसं आपण समविषम संख्या, तळ्यात मळ्यात या खेळासारखा समविषम संख्या 2 गोल आखायचे, यामध्ये सम आणि विषम विद्यार्थी स्वतःच एखादाच अंक सांगतील। जर ती समसंख्या असेल तर विद्यार्थी समसंख्येच्या गोलमध्ये उडी मारतील आणि विषम म्हणल्यावर विषम संख्येमध्ये उडी मारतील। याप्रमाणेच मूळ संख्या, संयुक्त संख्या हा किचकट वाटणारा घटकही आपल्याला सहज रीतीने विद्यार्थ्यांना शिकवता येईल। यानंतर फरशीवर एखादा फुलांचा आकार आपण काढला, यामध्ये इंग्रजी अंक, मुळाक्षरे, स्पेलिंग आपण लिहून
आणि कविता जशी संपली, एखादा विद्यार्थी अंक सांगेल 4, 5 मिनिटं तर मग त्या 2 मुलांपैकी एक जण काय करत, कोणीही ज्याला पटकन ओळखता आला तर त्या अंकावर उडी मारेल आणि जो विद्यार्थी जिंकेल आपण त्याला काही प्रोत्साहनपर शैक्षणिक साहित्य या खेळाद्वारे देऊ शकतो. यासारखाच आपण घड्याळ वाचन खेळ घेऊ शकतो. त्यामध्ये आपण मुलांना तास काटा, मिनिट काटा, सेकंद काटा बनवून विद्यार्थी त्याप्रमाणे दोरी पकडून त्या गोलमध्ये फिरतील आणि 1 वाजले 2 वाजले हे संकल्पना त्यांना सहजरितीने समजेल. तर तसेच इन आउट हा गेम घेता येईल, जोडी शोधणे हा खेळ घेता येईल. अशा पद्धतीने आपल्याला विविध खेळ त्या अध्ययन अनुभवानुसार आपल्याला आयोजित करता येईल. तर यामध्ये आपल्याला मला हा नवक्रम झाल्यानंतर यशस्वीता म्हणून असं कळलं की आपण विद्यार्थी भविष्यवेधी शिक्षणाचे जे 6 C आहेत म्हणजे कोलॅबरेशन, कॉम्प्रेन्शन, कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन, क्रिएटिव्हिटी, क्रिटिकल थिंकिंग हे 6 C तसे 4 आयाम जे आहेत भविष्यवेधी शिक्षणाचे ते आपण विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घेऊ शकतो. लर्निंग टू लर्न नुसार आपण विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देऊ शकतो. त्याचप्रमाणे विद्यार्थी जे आहे जागतिक दर्जाची स्वीकार्यता असलेले मूल आपण तयार करू शकतो. 100% आपण विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवू शकतो. शैक्षणिक गुणवत्तेमध्ये विद्यार्थी आपण अश्रेणीपर्यंत नेऊ शकतो. तसेच भविष्यवेधी शिक्षणाचे जे ब्रीदवाक्य आहे, श्रम निम्म्यावर परिणाम दुप्पट आणि आनंद तिप्पट होईल. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची गोडी निर्माण होईल. विद्यार्थी घड्याळ वाचन करून दाखवतील. अंशछेद, कोणाचे प्रकार, भूमिती, आकार, आकृतिबंध, क्लिष्ट वाटणाऱ्या कल्पना ह्या आपण पूर्ण करू शकतो. आणि विद्यार्थी आपल्याला केवळ FLN समृद्धीच नाही विद्यार्थ्यांची, असं न्यास पातळीच नाही तर विद्यार्थी आपल्याला पिसा पातळीपर्यंत आपले विद्यार्थी नेता येतील. तर माझे नवक्रम सादरीकरणासाठी मला डाएट नांदेडने जी संधी दिली त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि SCIT पुणेचे सुद्धा खूप आभार व्यक्त करू इच्छिते आज. कारण विविध ह्या ज्या स्पर्धा होतात त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते. आम्ही शाळेच्या लेवलवर तर सगळे उपक्रम करत असतो, पण एक कौतुकाची थाप आम्हाला आज इथं आल्यामुळे मिळाली आणि आम्हाला खूप म्हणजे प्रोत्साहन वाटलं आज. आणि या मागील वर्षामध्ये आम्ही SCIT पुणे या ठिकाणी सुद्धा आमचे विद्यार्थी सादरीकरण केले होते. तेव्हापासून आम्हाला म्हणजे बरंच प्रोत्साहन मिळालेलं आहे. एवढे बोलून मी